नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे थापी वडी कशी बनवायची. चला साहित्य बघूया. बेसन पीठ, पाणी, ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, हळद पावडर, हिंग. लसूण भरपूर घ्यायचा, त्यामुळे वडीला खमंगपणा येतो. जितकं बेसन पीठ घेतले तितकंच पाणी घ्यायचं. जर्मनच्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्या. मग त्यामध्ये हळद पावडर, हिंग टाकून घ्या. ही पेस्ट छान परतून घ्या. कमी गॅसवर परता म्हणजे करपत नाही आणि त्याच्यामधला कच्चापणा निघून जातो आणि मिरची छान भाजली जाते. आता मीठ टाकून घ्या. मग त्याच्यामध्ये पाणी टाका आणि छान उकळी येऊ दे. पाण्याला छान उकळी आली की मग त्याच्यामध्ये जे आपण बेसन पीठ घेतले ते एकदम सगळं टाकून घ्यायचं. तुमच्याकडे एखादा मोठा चमचा किंवा जाड रवी असेल तर त्याने छान असं घोटून घ्या. पूर्ण एकजीव करायचं. गाठी फोडत 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 असं छान एकजीव करायचं आणि झाकण ठेवून बघा कशी छान वाफ आली. अशी एकदम छान वाफ येऊन द्यायची. ताटाला तेल लावून घ्या आणि सगळं मिश्रण असं छान पसरवून घ्या. वाटीच्या खालच्या साईडला तेल लावून तुम्ही हे वडीचं मिश्रण थापू शकता. हे मिश्रण जे आहे ते गरम गरमच थापावं लागतं, त्यामुळे वडी एकदम छान सेट होते. किंवा तुम्ही त्यावर ओलं खोबरं पण टाकू शकता. ओलं खोबरं आपण जेव्हा टाकतो त्यावेळी आपल्या हाताला थंडावा मिळतो आणि आपण छान पटकन पसरवतो. ओल्या खोबऱ्याची टेस्ट ही अतिशय छान लागते. एक छान गोडसरपणा येतो वडीला आणि त्यामुळे सारखी सारखी खावीशी वाटते. ओलं खोबरं टाकून झाले की त्यावर छानशी कोथिंबीर टाका. बघा माझी वडी कशी छान दिसते. मग सुरीनं वड्या कापून घ्या. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही वडी खूप छान लागते. नुसतीसुद्धा जरी खाल्ली येता जातात तरीसुद्धा खूप छान लागते. तुम्ही ही वडीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या रेसिपीचे डिटेल्स मी इथे दिलेले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.